कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती पसारा केलाय आदित्य सरांनी। ए, ते ठेव। दुसरं कोणीतरी सर्वण करेल आणि ते फूल प्लीज इथून घेऊन जा। मला माझ्या रूम मध्ये पुन्हा एकदा फूल नकोय। आदित्य सर, जे काय बी झालं ते विसरून जा ना। काय विसरू? ते डोळे विसरू की तू केलेली माझी फसवणूक विसरू? आणि मुळात पारू, तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस। तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय। तुझ्यामुळे त्या मुलीला मी परत कधी भेटू शकेन की नाही मला हे माहिती नाही। आणि तुझ्या लेखी या गोष्टीची काही एक किंमत नसेल, पण माझ्या लेखी आहे। प्लीज तू जा इथं आणि पुन्हा माझ्या रूम मध्ये येत जाऊ नकोस। सर हे बघा, असं बोलू नका। माझं चुकलं आहे, मान्य आहे, मी लई मोठी चूक केली। मी खरं तर मी तिकडे यायलाच नको होतं। तुम्हाला एवढा त्रास होणार आहे माहित असतं ना, तर मी तिकडे आलेच नसते सर। अरे काय माहिती असतं तर म्हणजे काय का? मैत्रीण म्हणतेस ना तू स्वतःला माझी, मग मित्राचं मन ओळखता नाही आलं तुला? शत्रू सोबत सुद्धा कोणी असं वागणार नाही का? पारू, मी नाही तुला माफ करू शकत। तू प्लीज जा इथून, मला तुझा चेहराही बघायचा नाही। सर हे बघा, असं काय बी बोलू नका। मी चुकले आहे। मला फक्त एकदा या येळेस माफ करा। माझं चुकलं सर, सॉरी। पारू प्लीज बंद कर तुझी ही नाटकं। मी तुला एकदा सांगितलंय, मला तुझा तोंडही बघायचा नाहीये। सर असं बोलू नका ना। हे बघा, माझ्या चुकीची मला शिक्षा द्या तुम्ही, पण असलं काय बी बोलू नका की माझं तोंड बघायचं नाही सर। पारू प्लीज गेट आउट। तुम्हाला माझं तोंड बघायचं नाही ना? नाही। ठीक आहे, मी जाईन इकडनं निघून, परत कधीच येणार नाही। ओके ठीक आहे, कधी जायचं ते सांग। माझ्यासाठी एवढं करायची काय बी गरज नाही। माझी मी गावाकडनं आले होते, माझी मी जाईन एकटी। आणि हा, तुम्ही किती बी वेळा पारू पारू म्हणून आवाज दिलात ना, तरी बी मी तुमच्या समोर परत कधीच येणार नाही। जे काय बी झालं ते विसरून जा ना। पारू, तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस। तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय। शत्रू सोबत सुद्धा कोणी असं वागणार नाही का? मी नाही तुला माफ करू शकत। तू प्लीज जा इथून, मला तुझा चेहराही बघायचा नाहीये। मी जाईन इकडनं निघून, परत कधीच येणार नाही। ओके ठीक आहे, कधी जायचं ते सांग। माझ्यासाठी एवढं करायची काय बी गरज नाही। नका मारू त्याला। साई नका मारू, साई गणी, नका मारू। गणी बाळा, काय झालं? हे बघ, तू घरातच आहेस, काय बी झालेलं नाही। बा ना, मी हाव तुझ्याजवळ। तू झोप बघू। झोप, शांत झोप। शांत हो। बा, काय वय आहे त्या पोराचं? ह्या वयात काय काय बघितलं त्याने? त्याच्या मनावर काय आघात झाले असतील त्याचं त्यालाच माहिती। लय सोसलं माझ्या लेकरानं।
बा तू नको काळजी करू. आपण आहोत ना गणेजवळ, होईल समजा व्यवस्थित. हा, आणि ते डॉक्टर साहेब म्हणत होते की त्याला सावरायला अजून वेळ लागेल. खोटं बोललीस माझ्याशी. तुला मैत्रीण म्हणायची सुद्धा इच्छा नाहीये पारू. उतरलीस तू माझ्या मनातून. पारू प्लीज बंद कर तुझी ही नाटकं. मी तुला एकदा सांगितलंय, मला तुझा तोंडही बघायचा नाहीये. बा हं? मी काहीतरी सुचवू का? बोल. नाही म्हणजे बघ, तुला कसं पटतंय नाही पटत तू सांग मला. म्हणजे समजा मी अन गणित थोडे दिवस गावाकडे जाऊन राहिलो तर गणीला त्याचे मित्र भेटतील, हवा पाणी बी बदलल आणि त्याच्या तब्येतीत बी सुधारणा होईल. आणि बा लई दिवस झाले गेलो नाही गावाकडं, म्हणलं जाऊन येतो. नाही, तू म्हणतेस ते बरोबर म्हणतेस, पण कसं आहे ना पारू, तुला आणि गणीला गावाकडनं इथं आणताना लय स्वप्न बघितली होती. एखादा चांगला मुलगा बघून तुझं लग्न लावावं, गणीला चांगल्या शाळेत मोठ्या कॉलेजात घालायचं. तर कसलं काय, आपल्या गरीब माणसांची स्वप्न अशी सहजासहजी पूर्ण होतात का काय? पारू तू प्लीज जा इथून. मला तुझा चेहराही बघायचा नाहीये. बा तू नको ना इतका विचार करू. सध्या तरी गणी लवकर बरा होणं गरजेचं आहे. आणि तसं बी माझं बी मन नाही लागत इकडं. त्यामुळं गणी आणि मी जातो ना थोडे दिवस गावाला. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल तसं. बा तू झोप. हा, तू बी झोप. आदित्य सर, आता नाही बघावं लागणार तुम्हाला माझं तोंड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.